शुभांगी आली नाही हो आवाज द्यायसाठी. येईल नाही येईल, काही करत असन नाश्ता बिस्ता, नाही तर मग जेवण गिवण, नाही तर गोष्टी करत असन, काही ना काही तर करत असन ना. तर तुला पैसे लागत ना, आता किती रुपये देऊ आता तुले तिथं चालली तर 1000 रुपये होईन काय तुया? आई काय देतो तू पैसे? माझ्याजवळच तर पैसे आहे व. लाडक्या बहिणीचे पैसे येऊन राहिले मला एवढ्या दिवसाचे, तर त्या बाजूचे तर घेतलेच नाही कधी. मग माझ्याजवळच आहे ते पैसे, तर लागू दे ना, आता 1000 लागू का 2000 लागू, माझ्याजवळ आहे पैसे. आता माझ्या लग्नासाठी जे जे लागून मला ते ह्या पैशात घेईन मी. त्याच्यातले देतो म्हणतं काय? मग ठीक आहे, त्याच्यातले दे. काय आहे, कायच्यातले दिले तर सारखेच आहे. घरातले जाणं काय आणि तुझ्या खात्यातले जाणं काय सारखेच आहे. बरं ठीक आहे, देजो. मग नाही तर काय, आता मला काही काही सामान जर लागल तर मग मी घेईन ना हे पैशात. पैसे कायसाठी केले ते जमा? तुला तर म्हटलं घे म्हणून, तू म्हणे मला पाहिजे म्हणे बाई, तुझे पैसे मी काय घेऊ म्हणे, तर त्या काही घेतले नाही. मग आता ठीक आहे, आता माहीत सामान घेतो मी याच्यात. आता मला मेकअपचं सामान, अजून कोणतं कोणतं सामान घे मला लागल नाही काय, घेऊन घेतो. हो, मी काय म्हणतो, एखादी बॅग घेऊन येजो ते कपडे नेण्यासाठी तिकडे. आता बॅगा काही आहे नाही आपल्या घरी. आपल्या घरी हे असे साधे सुधे झोरे आहे. हे नेशील काय तू तिथं? एखादी मोठी रंगाची चांगली बॅग घेऊन येजो. ठीक आहे बाई, ठीक आहे, घेऊन येईन मी. नाही तर असं कर, आता शुभांगी आहेस तुला सोबती, तर तुला काय काय लागते ते घेऊन ये. 2-3 साड्या झालं, काही झालं, घेऊन ये ना ते. हा बाई, माझ्याजवळ साड्याच तर नाही हो. घ्या लागल ना 2-4 साड्या. सुरुवातीला काही दिवस मला साड्या घाला लागल, तर काय घालून मी? घेऊन ये ना मग 2-4 साड्या, साध्या सुध्या. साध्याच पाहिजे की नाही घरी घालायसाठी? दोनच नाही आणत आई, निदान 4 साड्या तरी आणतो. म्हणजे कसं आहे, 2 जरी घरी घालन मी, तर 2 दिवशी घालन. त्यांना वाटलं मला का नवीन अजून दुसरी घालावतो मग. घेऊन येजो, तुला जेवढ्या वाटते तेवढ्या घेऊन येजो. आहे ना तुझ्याजवळ पैसे का द्या लागते? हाय हाय, माझ्याजवळ आहे पैसे. असं कर, ते येईपर्यंत तू जेवून घेऊन घे आणि मग जाय म्हणा. पण पाय गड्या, मी काय म्हणतो तुले, हे पाय मीरा, ते चेहरा आहे ना असा बेकार नको करून घेजो. हो, काही लोक सांगते बाबा तिथं गेलं म्हणजे चेहरा बेकार होऊन जाते म्हणते. अहो आई, तिथं ब्युटी पार्लर आहे ना ते, तिथं चेहरा सुंदर बनवते, बेकार नाही बनवत असते. तू सांग, त्याचं नाव डुबवायचं आहे का त्याइले? मग ते चांगलं बनवून देते आपल्याला, केस चांगले करून देते आपले, आपला चेहरा चांगला करून देते. ते लोक काही आपल्याला काही खराब करून द्यायसाठी बनवते का तिथं? पैसे कायचे घेते ते? खराब करायचे घेते का आपल्याला? माहित पडते बाबा आता किती सुंदर बनतं. तर पहिलेच तर एवढी सुंदर आहे. मी तर म्हणतो करायची काही गरज नाही आहे, पण आता तू म्हणतं म्हणून होय ते. आई नाही केलं असतं तरी चाललं असतं बरं. पण आता माझी बहीण भाऊ काय म्हणते, का मीराचा चेहरा त्याला चांगला नाही दिसत म्हणते. मी आवडत नाही म्हणते त्याला अशी. तसं माझे कॅरेक्टर आवडते म्हणते त्याला, पण माझा चेहरा ना त्याला चांगला नाही वाटून राहिला म्हणते. पांढरा पांढरा पटक दिसून राहिला म्हणते. म्हणून ते म्हणते का दुसरं काहीतरी बनवा म्हणते. म्हणून मी हे थोडंसं हे करून राहिली आहे चेहऱ्यासाठी. हो, तेच ऐकूनच तर करायला लागून राहिलं. नाही तर राहू दिलं असतं, म्हटलं असतं बाई राहू दे. आणि काही दिवसानं तर अजून जातं तसं होईनच ना हो. आई तर मग करायचं ना वर्षावर तर. अरे बाई, तुला सांग काय, लग्न होईपर्यंत दिसलं पाहिजे चांगलं. लग्न झाल्यावर काय आहे तिकडे कसंही दिसलं, एकदा लग्न झाल्यावर काही आपल्याला आणून टाकणार आहे का वापस? जाऊ दे तिकडे. तसं मला याच्यातच पसंत केलाय त्यानं, ते काही मला आणून टाकणार नाहीये. हा, ठीक आहे म्हणा, आणून कायला टाकणार आहे ते? एक तर त्याला भेटून नव्हत्या राहिल्या पोरी, इकडून तिकडून भेटली तर ते काय आणून टाकन काय पोरगी? आणून तर कोणीच नाही टाकत. पण असं होते बाई, पहिले तर चांगली दिसे, मग आपण पाहत नाही काय काही काही नवऱ्या भल्ला मेकअप केला राहते, भल्ला चांगलं दिसते, असं वाटते किती सुंदर आहे बाबा ही पोरगी. आणि दुसऱ्या दिवशी पाय ना तिले अरे मेकअप होतं हे, असं होते मग. आई तिथं गोऱ्याचा ना डोंगराचाच प्रश्न येते फक्त, नाही तर बाकी कायचा प्रश्न नाहीये म्हटलं. तिथं माहितीये का तुमचा का चेहरा बदलून देते काय? चेहरा तसा आहे तसंच राहते, फक्त त्याला सुंदर करून देते ते. आपला का चेहरा तिथं लंबा असला तर गोल करून देते काय? का गोल असला तर चपटा करून देते? काहीच नाही, जसा आहे तसाच राहते. फक्त जास्त गोरा असेल तर थोडंसं मीडियम करून देते. मलाच तर माहित नाही आई, गोरा चेहरा कसा काय करून ते. हा चल, सावळा चेहरा गोळा करून देईन जरासा, पण गोऱ्या चेहऱ्याला काय करू नाही. काय माहित बाबा, आता तुम्हाला समजते काय करते ना काय नाही. आम्ही कधी गेलोच नाही बापजन्मी, पाहिलंच नाही कधी. कायचं पार्लर का ढार्लर म्हणते तर काय सांगा आम्ही काय करते ना काय नाही तिथं. तर लावण वंगन तुझ्या तोंडाले. काही काय नाही वळण काय लागल मध्ये. मी मला ते एवढं काय काय करून देईन काय? एवढी काळी बनवून काय मी? अरे बसलीच राहायची काय? त्या डोळ्याला चारा पाणी गिनी केलं काही का? बस बांधलेच आहे तशा दावणीवर. तुम्ही सांगा तच करून मी, नाही तर करतो थोडी काही. आयुष्य चालू माझ्या सांगण्यात, सांग का मी ऐकणी मी? आले इकून तिकून काय सांगता पहिले हे करून घे ते करून घे. मग असं सरकार सांग ना, पाजलं म्हणून पाणी टाकला म्हणून चारा सांगता नाही येत काय? तुम्ही किती सरक्याला बोलून राहिले माझ्यासोबत? तुम्ही काय म्हणून राहिले मला? टाकलं काय, बसलीच आहे काय, असं नाही म्हणता येत काय? चारा पाणी केला काय बा ढोरायचा? हो म्हटलं असतं सरक्यानं. अरे हो मीरा, त्या पाहुणीचा फोन आला बाई, पोराचा डायरेक्ट पोराचा चाला होता आज. ते काय म्हणे, कपडे लत्ते घेऊन घ्या म्हणे. बाबा असे कसे कपडे लागते घेऊन द्यावं पण आपल्या मतानं? आपल्या मतानं नाही म्हणे ते. त्याचं म्हणणं असं का मी येतो बा तर तुम्ही या तिकून, असं होय त्याचं म्हणणं. तिकून कोण कोण येतं म्हणे बाबा मग कपडे घ्यायसाठी? एकटेच येतो म्हणे काय ते? कोण आले मग, कोण येते ना काय येते, कोण विचारते एवढं? हो म्हटलं झालं काम, घेऊन घ्या म्हटलं. ठीक आहे म्हटलं, आम्हाला घ्या लागते काय? तर नाही म्हणे मी येतो म्हणे, मी घेऊन देतो म्हणे कपडे. जशी बोली केली होती म्हणे आपण, का कपडे लत्तेपासून सगळा खर्च मी करत,
तर त्याच्यावर मी काय आहे म्हणे. बजेटमध्ये घेजो बाई कपडे. निन्ना ते पाहुणे तर बजेटमध्ये घेजो. शुभांगीला घेऊन जाजो सोबत. कायले कोणत्या पोरी बारीला नाही लागत सोबत कपडे गिपडे घ्यायसाठी. तू जाजो सरकी सरकी, तू मी अन तिकून कोण येते माहित पडते. नाही आता म्हटलं बाई यायचं यायला बरोबर समजते पोरी बारीले, म्हणून राहिली मी. तुला माहिती आहे ना गोष्ट कशी झाली आहे म्हणून. त्या पोरीला पाहायला आलता तू पोरगा. हा काही गरजच नाही ना त्या पोरीला न्यायची. अन काकुली न्यायची गरज नाही आहे, समजलं. एक तर तुझा जो नाही अन मी जाईन, नाही तर मग तिचा काका जाईन. हो कड्या बरोबर आहे. ठीक आहे ना. तर पाय मीरा, आता तिला गोष्ट सांगजोय नको ही काय कपड्याची. कपडेले चाललो का काही म्हणून फोन आलता का काही सांगू नको. नाही तिला असं वाटन काम पडलं तर मला म्हणते आणि आता कपडे घ्यायच्या वेळेस नाही म्हटलं बा असं होईन ना. तर काही गोष्ट नको काढजो तिच्याजवळ. नाही सांगत. बजेटमध्येच घ्यायचो बाई कपडे जसे आपण घेतो आपल्या ऐपतीनुसारच घ्याव. नाही तर मग बस आपली नाही 4,000ची घ्यायची ना आपण घ्या दुसऱ्याजवळून 10,000चं 20,000चं असं कर्ज नको. पसंतीत आणि बजेटमध्ये असंच बसवजो. जास्त महागा मोलाचं घेजो नको. उद्या चालून म्हटलं नाही पाहिजे ते ना का बापा यायची तर काही हे नाही अन चालले मोठे एवढं महागाचं घ्यायसाठी. आई तू आहे ना सोबत, मग काय इथं सांगून राहिली मला, तिथं सांगू ना. अहो बाई मी आहे सोबत, पण मी काय तिथं सांगन का तुला त्या पाहुणे समोर. चांगलं वाटन का तिथं सांगणं. म्हणून पाय म्हणून माय म्हणून कान भरते म्हणून पोरीचे असं होईन ना ते. मी नाही सांगत, इथं सांगून देतो. आता तू बरोबर लक्षात ठेवजो फक्त. हा अजून कोणत्या गोष्टी सांगणार तरी सांगून देतो मला. समजत नाही मला, मॅटच आहे, मी तुला मॅटच दिसतो मी. अहो मॅट नाही दिसत. लेकराला समजून सांगाच लागते. मायले किती मोठे झाले ना तरी माय बापाला असं वाटते आपलं लेकरू लहानच आहे. तर ते बरोबर सांगत असते त्याला समजून. बरं देतं काय डब्बा बांधून देतं काय. जातो म्हटलं जरासं डोर काढायची इकडे. डब्बा बांधून कैसा तयार आहे म्हटलं एका घंट्यापासून. तुमचाच पत्ता नाही आहे. मग मी काय करू आता त्याले. त्याच्यातही माहीच गलती आहे का बापा. तर कामीच गेलतो ना भाऊ मी. कामिनी चौक आहे. हा ना आज हप्ताही जमा केला डोळा वासरायचा सारा. हा तिकडे पेरणी धान्याची इकडे तिकडे ध्यान द्यावं लागते. एकटा माणूस कुठं कुठं धावणार आहे. ह्याचा विचार करा काही. सगळी सोय सोय लावा लागते मला. हो साठी तुम्हालाच लावा लागते. आम्हाला तर काही कराच नाही लागत. तुम्ही काही एकटे कामाचे माणसं करत नाही बाकीचे. अन त्या पोराले कपडे घ्यायला लागत ना आपल्याला. येणं म्हटलं काय आपल्याला कपडे घ्यायला लागते म्हणून बोललेच तर नाही ते काही. अहो बोलो का नाही बोलो जावई बाई आपला तो एक साक्षगंधाचा ड्रेस त्याला घेऊन घेऊ आपण. आता साक्षगंध ते त्याच्यातच करतो म्हणते. पण बाई एक ड्रेस घेऊन घ्या म्हणा आमच्याकडून 3-4 हजाराचा. पाहू मग तिथं. त्यानं जर म्हटलं घेतो तर द्याचा, नाही म्हटलं तर राहिलं. आणि मग अजून घेणंच आहे लग्न झाल्यावर. अखाडीन दिवाळीन अधिक महिना हे न ते सारे यायला घ्यास लागते. पुरं वर्ष चाललं जाते कपडे घेण्यात थोडे पैसे नाही जात. मग ते पोरगं तर आताच बरबाद होईल. पण आपण जिंदगीभर बरबादच आहे म्हटलं. बस आली पोरगी का घ्याय, आली पोरगी का घ्यायचे, आला जवळ का द्याये, बस हेच चालू राहणार आहे. नाही वा आपला जवळ नाही आहे बापा तसा. लोभी नाही लबाड नाही काही नाही. चांगला पोरगा भेटला आपल्याला. आता कसं आहे काय आहे माहित पडून समोर चालून. या ना बस ना उभेच राहता काय. बापा तू सोडूनच नाही राहिली खुर्ची तर काय करू मी. उभा नाही राहतो. एकच खुर्ची आहे का घरात. हे दुसरी खुर्ची दिसत नाही काय तुम्हाला इथं डोळ्याच्या समोर उभी आहे इथं. हा त्याच्यावर बसता नाही तुम्हाला. पण नाही तुम्हाला बाबा हेच खुर्ची पाहिजे ना. हे म्हणजे तुमच्या बाबांना दिली होती तुम्हाला लहान होते तेव्हा, म्हणून याच्यावरच बसता तुम्ही. मीरा चाललं मग, तयारी झालीच नाही काय अजून. बापा ते तर सकाळपासून वाटच पाहून राहिली तुझी वाली. तू तर अजून नाही आली. काय करून राहिली होती बाबा. काय खाऊ घातलं तुला जयानं. अहो ताई बा म्हटलं तू आली का ड्रेस घालतो निघतो म्हटलं. थांब बातच घालतो ड्रेस. झाला ना ते. हा झालं मी मला काय करावं लागते घरात. मी बसली होती गोष्टी करून राहिली होती जयताई सोबत. तिला सांगत होती काही गोष्टी समजून. कुठं जा लागते. अहो हे पोरगी जराशी इथं ब्युटी पार्लर मध्ये जाते. हे चेहरा बदलावासाठी तिचा लस दिसते कणी पांढऱ्या पांढऱ्या कबुतरासारखी. जो तो नाव ठेवते तर म्हणून तिला पाठवतो म्हटलं जराशी. हो काही नाही झालं का तिथं. चेहरा खराब करून येऊन जाईल सारा. एवढा साजरा चेहरा आहे. काय गरज आहे करायची तिथं जाऊन. हा ते लोक म्हणते चेहरा खराब करून टाकते म्हणते. किती लोकांच्या कंप्लेंट येते. बाबा चेहऱ्याने खराब करत तिथं, चांगलं करून देते म्हटलं. हा हे केस कापून देते, चांगलं करून देते तिथं. केस कोणाला कापायचे. केस नको कापजो बेटा. कसं असते केसानं बाईची शोभा असते. काय कापा लागते ते केस. हा ते मांगुजानं कुरतडल्यासारखे दिसते. मग ते असे केस नाही करायचे. जसे आहे तसे राहू दे. ते मांगल्या दिवशी कापून घेतले तर कसे दिसून राहिले ते. साजरे लंबे केस होते तर घेतले कापून. आता कापू नको. आता चांगलं दिसत ते. आता मस्त दिसून राहिली. आता राहू दे असंच. भले हुशार आहे तुम्ही. साऱ्या लोकांच्या पोरी पार्लर मध्ये चालल्या करायसाठी काही आणि तिला नाही पाठवत. काय लग्न आहे तिचं आता. लग्नात नवरी चांगली दिसली पाहिजे काय. अशीच बसन काय हे नवरी म्हणून तिथं. अशीच चांगली दिसते माझी पोरगी. तिला काहीच करायची गरज नाही आहे म्हटलं. बाबा मला हे करायचंय नाही म्हणून राहिली. हे आपले बहीण भाऊ म्हणते हा चेहरा बदला म्हणते. हा मीरा आम्हाला आवडते म्हणते, पण हे चेहरा नाही आवडत म्हणते मीराचा. तर हे चेहरा बदलून टाका म्हणते तिचा. नाही तर म्हणते आम्ही पाहत नाही जाऊ म्हणते मीराले. मग सांगा आता काय करू. असं आपली युट्यूब फॅमिली म्हणते काय. ठीक आहे मग बदलून टाक. आता ते म्हणते तसे तर. पण आता काय करशील नाही. काय करतं का पांढरं करतं. पांढरं पहिलेच आहे बाबा. याला थोडंसं काळा करायला लागते आता. पण बाबा मला एवढं पांढरं काऊनच बनवलं तुम्ही. काय लावलं होतं लहानपणी. काय लावलं पटा काही ना काही. जन्मताच आहे तू अशी. जशी झाली तशीच आहे. आम्ही तुला काही लावलं नाही. कुठं काही भेटे. आमची तर परिस्थिती नव्हती. साबण तर नाही भेटे तुला जवळ लावायची. मग
मग राहिलं तसंच. ते आजी गिजीला ते बेसन बेसन घासून दिलं नव्हतं बा. हो त्या बेसनानं झाली अशी मार घाशे ना मी माय काय बाई बापा जराशी सावडी होती नाही हे फार बेसन घासू 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 इले एवढं पांढरं करून टाकलं तिनं आणि चालली गेली वरत इले पांढरं करून. नाही तर आता विचारलं असतं तिले का काऊन एवढं पांढरं केलं माझ्या पोरीले. आई मी तयारी करतो आणि जातो मग. हा जा. जयाला सांगितलं कुठं चालली म्हणून. सांगितलं ब्युटी पार्लरमध्ये चालली म्हटलं. तर मग म्हणे कायले म्हणे तू काय करतो म्हणे आता म्हणे तशीच तर चांगली आहे म्हणे अजून किती चांगली दिसतं म्हणे लग्न तर करून नाही राहिली म्हणे आणि नाही नाही करतं म्हणे. मग मी म्हटलं लग्न नाही करून राहिली म्हणून अशी दिसू काय म्हटलं मी चालली म्हटलं मी. पाहिजे इले जरासं इले काही समजत नाही त्याच्यातलं. तुला काय काय समजते तर पाहिजे बाबा नाही तर भलतंच काही करून टाकन. अहो काहीच नाही करत ताई ते आता जरासं तिचं ते काय म्हणते ते थ्रेडिंग गिडिंग हे करून देईन तिचं थोडंसं हे हात पाय थोडेसे साफ करून देईन आणि चेहरा बरोबर करून देईन केस करून देईन थोडेसे व्यवस्थित अजून चांगली दिसेल मीरा. हे पाहिजे बाबा भावऱ्या गिवऱ्या ओढून टाकन नाही ते एखादी ते काही सांगताच येत नाही. आजकाल बाईचं काही त्या पोरात पाहते आणि इकडे कामं करते. फोन जर असला ना तिच्या हाती तर तिला म्हणा बाई पहिले काम कर आणि मग फोन पाहिजे म्हणा. असं कोणीच नाही करत. हा कोणी असं ओढू वाढवीची काम नाही करत असते. त्याला का त्याचं दुकान नाही चालवायचं आहे काय कोण नाही करत असं. ते आता तुम्ही जाऊन नाही ना म्हणून तुम्हाला असं वाटते. आता हे पाबर मी करतो नेहमी मग काय उडूनच टाकली का त्यानं. ताईले बाबा एवढ्या जाड्या जुड्या हे आहे साजऱ्या तर हे असं करून टाका बारीक आणि आपणच पैसे द्या आणि आपल्या जीवाची अंगारे करून घ्या. नाही आपलेच केस आपलेच पैसे आणि आपल्याच जीवाचा वाखा. चालतंय आई येतो आम्ही काय आता 1 घंटा लागन का 2 घंटे लागन माहित नाही. तुला काही काम पडलं तर मला फोन करजो. फोन करू कायच्यावर फोन करू बाबा तुले. हाव ना तू तर म्हणे माझ्याजवळ फोन नाही म्हणे खोटी बोलली काय माझ्यासोबत. नाही ना ताई तुमच्या फोनवर म्हणून राहिली ना माझ्याजवळ कुठं फोन आहे माझ्याजवळ तर अजून फोन नाही. बाबाचा तर बाबाजवळ आहे. हो ठीक आहे ते बाबा तर घरी राहिले पाहिजे फोन ठेवासाठी. मला कुठं लावता येते फोन नगीन फोन घरी राहिला तरी आणि काम काय पडते मला आता झाले घरातले कामं सारे. ये ना तू आता आरामानं. बरं ठीक आहे येतो मग आम्ही. हो ये जा. आता पाहिजे कशी दिसते मस्त मीरा आता बदलूनच आणतो तिला पुरं. बदलो जो बाबा बेकार नको करजो फक्त झालं. नाही नाही बेकार नाही करत चांगलं करून आणतो. पैसे गिसे किती दिले पोरीले. पैसे कुठे दिले पैसे नाही पाहिजे म्हणे ते तिच्याच जवळ पैसे आहे. लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत काय तिले तिचे पैसे तिच्याच जवळ आहे का आपण घेतले थोडी तिचे पैसे. तिले म्हटलं बाई आता तिच्या साड्या गिड्या घेऊन घेतो म्हटलं काय काय सामान लागते तुले तर कसं आहे लग्न झाल्यावर एका एकी पोरगी कुठं जाईन काय फिरायला आले त्याले मग कुठून आणन ते सामान एवढं मोठं. आता लागणारच आहे पोरीले घरी नाही लागलं एवढं पण तिथं कोणी येणारे जाणारे राहते. टिकली पावडर काय लाली फाली काय काय लागते ते सगळंच लागते पोरीले. साड्या कपडे जम्पर सारंच लागते. होत आता ते पोरगी आहे सोबत तर घेऊन ये म्हणा सोबत जाऊन म्हणजे सगळं सामान येऊन जाते. पैसे लागन तर काही अजून देऊन देतो तिला लागन तर. नाही तेवढं तर बरं आहे तिनं पैसा खर्च नाही केला तिचा सारा पैसा जसा तसाच आहे. तशी जोगतीची आहे पोरगी. हा म्हणजे खाण्यापिण्यात तर नाही उडवला तिनं कधी पैसा. जेवढे पैसे आले ना तिला आतापर्यंत तसेचे तसेच आहे म्हटलं. आता लावून राहिली ती आता करून राहिली तिचं मन लावाली नाही तर तिनं 1 रुपयाने खर्च केला कुठं. तिथे करते ते जमा बम पैसा करते जवळचा पैसा ते चांगले पैसे जमा होते उडवत नाही ते पैसे. नाही नाही उडवत गिडवत नाही कधी मागत नाही आपल्याला 5-50-100 रुपये देवा आई का काही म्हणून. नाही ना पोरी बाय मी बाबा द्याबर 1000 रुपये बाबा द्याबर 500 रुपये. तिनं तर आपल्या फक्त शिक्षणाला मागितले असं तेच पैसे मागितले त्याच्यावर तर कपडे नाही पैसे मागत नाही पोरगी. आता कपडे कसे माझ्या बहिणीच्या पोरीची येऊन जाते तिले ते झाली जराशी जाडी जुडी तिले काही ते होत नाही. मागा मुलाचे ड्रेस हा ते आहे चांगल्या घरी नोकरीवर आहे मग आता ते काय करत ते पाठवून देते तिच्यासाठी कपडे सारे. का मावशी घालून देशील काय मावशी देशील काय ते घालन काय असं तसं. मग गेले विचारलं घालशील काय बाई तू तर हो म्हणे काऊन नाही घालू म्हणे बहिणीचेच कपडे होय म्हणे. तर तेव्हापासून हे घालते ते एवढे महागा मुलाचे कपडे घेणं होते का आपल्याकडून तिले. दुसऱ्याच्या का भरोशावर आहे का आपलं लेकरू. ते 1000चं घालत असून तर आपण 200चं तर घातलं असतं ना अवघड ठेवलं असतं पोरीला आपण. झालंच ना आता ते देते तर काय अहो ते 8 दिवस नाही घालत म्हटलं एक कपडा. हो दिल्लीत राहते ते 8 दिवस नाही घालत. इकडून तिकडून घातला का टाकला आणि मग पुरेचे पुरे कपडे पाठवून देते इकडे. बरं चाल जातो मी. हो हो तुम्ही जा आता. एक्सक्यूज मी काय होतं मॅम काय करायचं होतं आपल्याला. मॅडम ह्या पोरीचं की नाही पूर्ण मेकओव्हर करायचं आहे आपल्याला म्हणजे इले चेंज करायचं आहे थोडंसं. हे असं पूर्ण चेहरा पांढरा पांढरा दिसते की नाही तर थोडंसं मीडियम नाही होईल काय तसं करून द्यायचं आहे. आणि हातापायाचं वॅक्स थ्रेडिंग सगळं करायचं हिनं कधीच काही केलं नाही अजून. अच्छा लग्न आहे त्याचं लग्न जुळलं कायचं की जुळणार आहे. नाही लग्न जुळलं आहे तिचं पोरानं पसंत केलं तिले पण आता तिला असं वाटून राहिलं की आपण थोडंसं चेंज झालं पाहिजे म्हणून आता ते म्हणते मला असं नाही राहायचं आहे म्हणते थोडंसं बदल करायचा आहे म्हणते म्हणून मग मी तिला इथं घेऊन आली. अच्छा हो आय सी. ठीक आहे करून देते. जसं पाहिजे तसं करून मिळते असं काही नाही की करून नाही मिळणार म्हणून. काय नाव ग बाई तुझं. मीरा मॅडम मीरा नाही ना मीरा मीरा नाही ना. किती सिंपल मुलगी आहे ग बाई. आताच्या जमान्यात एवढी सिंपल मुलगी असणं किती कठीणच आहे. नाही तर एवढ्या सिंपल मुली मिळतच नाही आजकाल नाही का. एक इकडे करून देते बस इथे चेअरवर. तुझे ते केस वगैरे सगळं सेट करावं लागेल पण आता लक्षात ठेवून घे नाही तर मग म्हणशील नंतर
की असं करायचं नव्हतं तसं करायचं नव्हतं. बघा आता हे केस आहे ना पूर्ण ते ऑइली ऑइली झाले आहे ना, हे पण आपल्याला क्लिअर करावं लागेल. ये ना इकडे जवळ तर ये. मॅडम माझे केस नका कापचा, फक्त माझ्या बाबाला आवडत नाही. माझ्या बाबा म्हणे आता केस नको कापचं बाई म्हणे, जशा आहे तशा राहू देतो म्हणे. पहिले तर लय लंबे केस होते माय, तर ते गावात येत नाही का त्या ताईनं माझे केस कापून दिले होते, तर तेव्हापासून माझे बाबा मला कल्लाच करते. अगं केस कापायचे नाही आपल्याला, त्याला आकार देणं आहे. जोपर्यंत आकार देशील नाही याला आपण स्पा वगैरे करणार आहे तोपर्यंत हे केस चांगले कसे दिसणार. मी करून देते व्यवस्थित, फक्त तू ना नंतर हे नको म्हणतो की माझे एवढे कापले तेवढे कापले. बघशील मी कापणारच नाही, फक्त जे ओव्हर झालेले आहे ना थोडे थोडे ते कट करायला लागेल आपल्याला. मॅडम तुम्ही करा तुमच्या मताला, तिला काही एवढं समजत नाही त्याच्यातलं. मी सांगतो ना ती माझ्या भरोशावर आली आहे. तुम्ही तिले जसं जसं वाटते तसं तसं करून द्या, फक्त ते चांगले दिसले पाहिजे एवढं करा. बरं बरं करते मी, काही टेन्शन नका घेऊ, व्यवस्थित आणि छान करून देते. तुम्ही बसून जा मॅडम एका जागेवर, एका चेअरवर तुम्ही बसा, एकीकडे मी यांचं करते, कारण बाकीचे पण कस्टमर येतात ना ते पण डिस्टर्ब होतात मग. हो हो ठीक आहे ना, मी बसतो ना इकडे, फक्त पद्धतशीर करून द्या बा तिचं. नाही तर कसं आहे तिच्या आईने तिच्या बाबाकडे मलाच बोलन म्हटलं, कारण त्याला काही याच्यातलं समजत नाही. पोरगी चांगली दिसली पाहिजे फक्त त्याला एवढं समजते. तुम्ही टेन्शन घेऊच नका, माझ्या पार्लरचं नाव फेमस आहे म्हटलं इथून एवढ्यात. हो दुरून दुरून लोक येतात म्हटलं माझ्या इथे करायला. मी कधी कोणाचं काम वाईट नाही करून देत, चांगलंच करते. आणि आता काय ग, तुला तर मुलानं पसंत केलंच आहे ना, याच लुक मध्ये केलाय, मग आता कशाला दुसरा लुक चेंज करते. मॅडम ते आता मी त्या पोरासाठी नाही करून राहिली, मी माझे सबस्क्रायबर बहीण भाऊ आहे ना त्याच्यासाठी करून राहिली, जे मला पाहते रोज, तर त्याच्यासाठी त्याला मी चांगली दिसली पाहिजे. याचं काय आहे नवऱ्याचं, याला मी कधी चांगली दिसन कधी नाही दिसन असं आहे. पण माझी बहीण भाऊच मला तारीफ करते ना माझी, चांगली आहे म्हणते मीरा, म्हणून त्याच्यासाठी करून राहिली मी सगळं. हा नवऱ्यासाठी नाही करून राहिली. नाही बाई आमच्याकडे ना आतापर्यंत अशाच मुली आल्या की फक्त ज्यांना नवऱ्यासाठी चेंज व्हायचं आहे. हा आता दुसऱ्यांसाठी कोणासाठी चेंज व्हायचं आहे हे फक्त आता तू पहिल्यांदाच, म्हणजे दुसऱ्यांसाठी तर येतात भरपूर, दुसरे बाहेरचे मुलं असतात त्यांच्यासाठी पण जे आपल्या बहीण भावांसाठी येतात, जे आपल्याला बघतात रोज, त्यांच्यासाठी येणारी तू पहिलीच मुलगी आहे ग बाई. खरोखर खूपच छान वाटलं मला असं ऐकून. यावर मी तुला 500 रुपयाचं डिस्काउंट देईल म्हटलं. हो कारण की तू बहीण भावांसाठी आली ना म्हणून. मॅडम थोडं लवकर लवकर नाही होणार काय? मॅडम हे काम लवकरचं नाहीये, हे खूप आरामानं आणि खूप यानं करायला लागते म्हटलं, काटेकोरपणे. हा याला जर थोडंसं इकडे तिकडे झालं ना तर चुकून जाते सगळं मेजरमेंट. नाही उद्या आम्हाला उद्या, फक्त चुकवू नका, चांगली दिसली पाहिजे मी. बिलकुल बिलकुल चांगलीच दिसणार तू. सोडते केस वगैरे सोडते आणि तो ड्रेस चेंज करून घे, आपल्या इथं दुसरा ड्रेस मिळते घालायला. हे कपडे नाही जमत आपल्याला, हे पूर्ण काढावं लागते आणि दुसरे ड्रेस वेअर करावं लागते आपला. आणि नंतर मग इथे बस चेअरवर, सगळं करून देते मी. आणि मॅडम तुम्ही पण इथे बसून जा चेअरवर, बघा तुम्ही आम्ही काय काय करतो ते. हो मॅडम बसतो मी इथं. तुम्ही जर बोर होत असाल ना, आतमध्ये रूम आहे तिथे, म्हणजे जे येतात ना कस्टमर सोबत ते बसतात तिथे, एसी वगैरे लावलेले आहे, तुम्ही बसू शकता तिथे, आराम पण करू शकता 1-2 घंटे. नाही नाही कशाले, इथे तर थंडच आहे, इथे मस्त लागून राहिलं. आणि आम्ही काही कोणते बाबा एसी पीसीतले लोक काही आहे नाही, आम्हाला कूलर असतं मोठ्या मुश्किलनं भेटते. बसतो मॅडम मी इथं. बरं बरं ठीक आहे, बसा बसा. मॅडम आपल्याला खर्च किती येईल याचा? खर्च आता तू एवढ्या मोठ्या पार्लर मध्ये आली तर खर्च तर लागेल ना ग. तू पैसे नाही आणले का सोबत? आधी सांगून दे गड्या मला. नाही नाही मॅडम मी पैसे गिसे आणले सोबत, विचारून राहिले का किती रुपये लागल बा, किती रुपयात होईल आपलं? कमीत कमी बघ आता 2000 रुपये लागतात सगळं करायला, पण तुला मी 500 रुपयाचं डिस्काउंट दिलं ना तर 1500 रुपये लागेल मला. 1500 घेईल मी पूर्ण करण्याचं. मॅडम 1000 घेऊन घ्या ना, अजून 500 रुपये डिस्काउंट देऊन द्या. कसं आहे गरीब घरची पोरगी आहे ते, आणि पहिल्यांदाच करून राहिली. तुमचं नाव तरी घेईन, चेंज झाली म्हणजे खरंच तुमचं नाव घेणं नेहमीसाठी तुमच्या इथे येत जाईल मग ते. अगं पण मलाही परवडलं पाहिजे ना, मला जर परवडलं मी तर 500 रुपयात पण करून द्यायला तयार आहे. पण मी जेवढं हे यूज करते ना सामान सगळं ते खूप महागाचं असते, क्रीम्स वगैरे. आणि बघ गोऱ्या मुली सावड्या मुलीला गोरं करण्यात जेवढी मेहनत नाही ना तेवढं गोऱ्या मुलीला सावड्या करण्यात आहे म्हटलं. म्हणजे हिला थोडा सावडा लुक द्यावा लागेल आपल्याला, ही खूपच गोरी आहे ना, तर हिला माझ्या एवढं तरी बनवावं लागेल मला. मॅडम तुमच्या एवढं बनवा मला, पण ते केस नका बनवू असे बाई पिवळे पिवळे, मला काळेच केस आवडते. नाही ग बाई माझी हे केस जन्मतःच आहे, मी बनवलेली थोडी नाही, मी इथली नाही आहे ना, मी फॉरेनची आहे. हो काय तुम्ही तिकडच्या आहे? मी म्हटलं इच्छाच आहे म्हटलं, तुम्ही म्हटलं तुम्ही ते कलरच लावलाय म्हटलं केसायला पिवळा पिवळा. नाही नाही ते माझे मिस्टर ना इथले आहे इंडियाचे, मी फॉरेनचे आहे. तर हे तिकडे आलं होते की नाही, तर मग मी तिकडनं इकडे आले, मग लग्न झालं आमचं. मग मला पण इंडिया आवडतच आहे, पहिल्यापासूनच आवडते, माझी खूप इच्छा होती इंडियाला येण्याची, तर मला मिस्टरच मिळाले मग इंडियाचे, इकडे शिफ्ट झाली मग मी. खरंच किती मस्त वाटलं मॅडम तुम्हाला पाहून. ते तुम्हाला तिकडे इंडियातले लोक पाहून चांगलं वाटत नाही की नाही, आम्हाला इकडे तुमच्यासारखे पाहून मस्त वाटते. हो हो चला आता टाइम वेस्ट नका करू, पटापट बसा बरं पटापटा. मीरा पाहिजे बरोबर काय, मी इथंच बसतो. ताई तू जाजो नको कुठं बा, मला भेव लागते इथे एकटीले. कसं आहे मी कुठं जाऊन नाहीये पहिलेच. कुठंच नाही जात मी, तू मला आवाज देजो तुला गरज पडली म्हणजे.
हा ताई ठीक आहे. अगं आमच्या इथे घाबरण्याची काही गरज नाही, पूर्ण सेफ आहे म्हटलं. 1500च घ्या मग आहे ना, कमी नाही कराल काही त्याच्यात. 1000 रुपये घेतले असते तर आम्हालाही चांगलं वाटलं असतं. अरे मॅम मला परवडतच नाही ना. परवडलं असतं ना तर मी 500 पण घेतले असते आणि 1000 पण घेतले असते. बरं ठीक आहे, घे ना 1500. फक्त मला चांगलं बनवून द्या मॅडम. अगं तू पण आरशात बघशील ना स्वतःला तर तू स्वतःला आवडशील म्हटलं. एवढी सुंदर बनशील. जा लवकर घे चेंज करून. कस्टमर खूप येतात म्हटलं, दिवसभर चालू असतात. मग मला वेळ नाही मिळणार. तुझं सोडून त्यांचं सोडून तुझं असं करावं लागतं मला. हा इकडे जाऊन अंदर. हो जा अंदर. मुली पण आहे तिकडे, आपल्या इथे काम करणाऱ्या, त्या सांगतातच तुला. खूपच साधी सुधी मुलगी आहे पण ही आहे ना. हो खरंच आहे, खूप साधी सुधी आहे ती. आणि मनाने पण खूप चांगली आहे आणि स्वभावाने खूप छान आहे. म्हणूनच ना तिला मुलगा पण खूप छान मिळाला इथे. तसेच तिचे आई वडील पण चांगले आहे, सगळे चांगले आहे त्याच्या घरचे. हो असतात बाई, काही खूप लोक चांगले असतात. बसतो मॅडम मग मी इथं आता. हो बसा तुम्ही तिथे. मी पण चेंज करून येते ना आता. म्हणजे या कपड्यांवर नाही करत का तुम्ही? नाही चेंज करते ना मी आता. मी तेच तर म्हणत आहे एवढ्या वेळची, हे एवढं हे वेअर करून कसं करणार आहे म्हणून तुम्ही काम. नाही ग बाई, मला हे करावं लागते ना पूर्ण. मी आता बाहेरून आली ना, मी बाहेरून अशी आतमध्ये आली आणि तुम्ही माझ्या मागेच आल्या. बरं ठीक आहे, करा ना मग तुम्ही चेंज करा. मी बसतो आता इथं. हो बसा. तुम्हाला काही करायचं आहे काय? तिचं उद्या ना पहिले, तिचं उद्या, मग मी थोडंसं करेन, जास्त नाही आहे मला काही करायचं.